रमेश नारायण खोमणे, हरिभक्तपरायण रमेश महाराज नारायण खोमणे, संत सोपानदेव पालखी सोहळा आश्वसेवक पारायणाच्या निमित्ताने इथं मी पंधरे येथे सप्त्यामध्ये आलो आहे। त्या निमित्ताने इथे पुरातनकालीन असे शिवमंदिर आहे की ह्या परिसरामध्ये बारामती परिसरामध्ये सहसा नाही। ह्या मंदिराचा विशेषत्व जो नंदी आहे, हा नंदी असा नंदी तुम्हाला कुठे पाहायला मिळत नाही की हा नंदीला रंग लावला जात नाही। ह्या नंदीसाठी येथील पुजारी हे ओलं खोबरं जाळून त्याचा जे तेल निघतात त्याच्यापासून त्या नंदीला लेप देतात। आणि येथील जे शिवलिंग आहे, जे शिवलिंग पांडवकालीन असा सभामंडप ह्याच्यामध्ये आहे आणि ह्या मंदिराचे जागृत असे देवस्थान आहे श्री सिद्धेश्वर। ह्या सिद्धेश्वराची महती अशी की अनेक साधू लोक ह्या ठिकाणी येऊन गेले। अनेक साधूंनी इथे साधना केली, म्हणजे असं साधना केली, होम हवन केलं। तसेच इथं ह्या गावातील आपल्या बारामती परिसरातील संत विभूतीला पोचलेले श्री बाळकृष्ण महाराज पोकरे यांच्या नेतृत्वाखाली ह्या महाशिवरात्री काळामध्ये शिवनाम हरिसप्ताह होतो। आणि त्याच्यानंतर तुमच्या गुढीपाडवा ते रामनवमी या काळामध्ये हा रामनवमीचा सप्ताह होत असतो। या सप्ताह काळामध्ये अन्नदान, ज्ञानदान असे विशेष प्रकारे कार्य केली जातात। आणि ह्या मंदिरामध्ये बऱ्याच जणांना, जे साधक लोकांना ज्या भगवंताचा त्याच्या कृपेचा अनुभव आलेला आहे, असे हे गोड शिव मंदिर आहे। नमस्ते, राजेंद्र मल्हार कांबळे गावचा मंदिर आहे। ह्या शिवमंदिरात महाराष्ट्रात असं शिवमंदिर नाही। असा नंदी लांब लांब लोक ह्या मंदिराचा फोटो काढून येतात आणि पंधरेगाव ह्या दगडापासून प्रतिष्ठ असा मानला जातो। महाराष्ट्राचं हे वैभव आहे आणि गावाचं सगळ्या कार्यकर्त्यांचे सहकार्य आणि मोठे साधू संत येतात। हरिनाम सप्ताह होतो, महाशिवरात्री सप्ताह होतो। या निमित्ताने अखंड गावाच्या वतीने मी कृतज्ञ मानतो आणि गावाचं धन्यवाद देतो। आणि असा महाराष्ट्रात त्यांच्या काळात जगताप यांनी रामनवमीचा सप्ताह सुरू केला।